करतो, परंतु त्या सर्वांपेक्षा अधिक प्रेम तो परमेश्वर आमच्यावर करतो. हालेलुया. सर्वांपेक्षा अधिक प्रेम तो परमेश्वर आमच्यावर करतो. आणि म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर 31 वचनामध्ये म्हटलंय, लेया नावडती होती. कशी होती? लेया कशी होती? लेया कशी होती? नावडती होती. म्हणजे ती याकोबाला आवडत नव्हती. याकोब कोण होता? बोला पटापटा. याकोब तिचा कोण होता? नवरा. नवऱ्याला न आवडणारी स्त्री कोण आहे? लेया आहे. बरोबर आहे. जर अशी ही स्त्री आहे तर विचार करा काय तिचं अंतःकरण म्हणत असेल, अंतःकरणातली तिची स्थिती काय असेल. बरोबर आहे ना. अनेकदा आम्ही आमच्या कुटुंबासाठी, आमच्या नातेवाईकासाठी, लेकरा बाळासाठी, नवऱ्यांसाठी, सासू सासऱ्यासाठी, नवरे बायकासाठी सगळं काही करतात, परंतु एवढंही करून त्यांना त्या गोष्टीचं काही घेणं देणं राहत नाही. बरोबर आहे ना. अनेकदा आम्ही आमच्या नातेवाईकांसाठी सर्व काही करतो, परंतु तरीही आम्हाला त्यांचं प्रेम कधीच मिळतं का? नाही. बरोबर आहे ना. हा अनुभव प्रत्येकाला आहे ना आपल्या जीवनामध्ये. काही वेळेस अनेक बायका आपल्या नवऱ्यांसाठी, त्या कुटुंबासाठी आपल्या जीवाचं रान करतात, स्वतःकडे लक्ष देत नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील आम्ही पाहतो त्या कुटुंबाला त्यांचं काही घेणं देणं वाटतं का? नाही वाटत ना. काही काही नवरे देखील आपल्या बायकांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी खूप कष्ट घेतात, परंतु एवढं करून देखील त्या बायकांनाही त्यांचं काही घेणं देणं नसतं. कधीही त्या त्यांच्यावर प्रेम करत, त्यांचं प्रेम फक्त कशावर? बरोबर ना. अपना सपना मने मने.